नमस्कार. आज आपण सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवायचा आणि तो पुढं कसा टिकवायचा यावर बोलणार आहोत. तर सकारात्मक दृष्टिकोनामध्ये मागे पाहिल्याप्रमाणे आपण स्वतः आनंदी असणं, प्रेमळ असणं, बोलण्यात सॉफ्टनेस असणं, दुसऱ्यांची काळजी घेणं इत्यादी गुण सकारात्मकतेत मोडतात. तर त्या गोष्टी हळूहळू अवलंबल्या तर सकारात्मक दृष्टिकोन हळूहळू वाढीस लागतो. त्याबरोबरच आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनाची पुस्तकं वाचण्याची सवय लावून घेतली पाहिजे. किमान दररोज त्या पुस्तकाचं काही पानं, 3-4 पानं, 5 पानं अशी दररोज वाचली गेली पाहिजेत. तर हळूहळू सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. त्याबरोबरच सकारात्मक व्हिडिओ पाहणं, ऑडिओ क्लिप्स असतील तर ते ऐकणं, आता हल्ली ऑडिओ बुक्स पण निघालीत तर ती पण ऐकणं, असं सकारात्मक दृष्टिकोनाचं बघणं, पाहणं, ऐकणं असं जर वारंवार केलं तर हळूहळू आपला सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. त्याबरोबर आपला संगही सकारात्मक हवा आहे. म्हणजे आपण जिथं बसतो, आपले मित्र आहेत, गप्पा मारतो, तर तिथंसुद्धा तो दृष्टिकोन असायला पाहिजे. कारण कधीकधी अशा चर्चा होतात की त्या ठिकाणी नकारात्मक काही गोष्टी असतात, काही वादाच्या गोष्टी असतात आणि मग या गोष्टींची चर्चा होत होत जाऊन तिथं वाद वाढत जातो किंवा थोडीशी नकारात्मकता पसरली जाते. तर अशा गोष्टींची चर्चा शक्यतो टाळावी. जे सकारात्मक आहे, जे चांगलं आहे, ज्या आपल्या दृष्टिकोनातून योग्य आहे त्या चर्चेत शक्यतो सहभाग घ्यावा. नंतर प्रत्येकाशी बोलण्याची पद्धत ही थोडी सॉफ्टली असावी. तिथं थोडासा राग किंवा अहंकार या गोष्टी जरी असतील तर त्या हळूहळू आपल्या पद्धतीनं कमी कराव्यात. सकाळी उठल्यापासून थोड्याशा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपल्या मनाला द्याव्या की मी आनंदी आहे, सुखी आहे, उत्साही आहे. अशा जरी अफर्मेशन्स सकाळी दिल्या गेल्या तरी तुम्हाला थोडं दिवसभरात सकारात्मकता बऱ्यापैकी यायला लागते. दिवसभरात मधून आपण किती वेळा नकारात्मकतेकडे झुकतो आहे याचं ऑब्झर्वेशन हवं आहे. आणि हे ऑब्झर्वेशन करता करता ज्यावेळी आपली नकारात्मकता येईल त्यावेळी आपण सतर्कतेनं तिथं काही ॲफर्मेशन्स ॲड करायच्या आणि हळूहळू ती नकारात्मकता, समजा ती नकारात्मकता दिवसातनं 5 वेळा येत असेल, 7 वेळा येत असेल तर हळूहळू ती नकारात्मकता कमी करत त्याचा बदल सकारात्मकतेत करावा. हळूहळू होतो तो, कारण ही प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस काय लगेच होत नाही आहे. पण याचा प्रयत्न दररोज केला पाहिजे. याचा प्रयत्न जर दररोज करत गेलो आपण तर कालांतराने मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पहिले 21 दिवस, नंतरचे 100 दिवस, 100 दिवसानंतर तर ती आपली लाईफस्टाईल बनते, म्हणजे अंगवळणी पडतं. आणि त्याच्यानंतर पण तुम्ही थोडं प्रॅक्टिस सुरू ठेवलं तर पूर्णतः सकारात्मकता तुमच्या अंगी भिनते आणि ती भिनल्यानंतर तुमच्या आतूनच तुम्हाला बदल दिसायला लागतात. तुमच्या अंतरंगात, तुमच्या स्वभावात बदल होतो, तुमच्या वागण्यात बदल होतो, तुमच्या एनर्जी लेवलमध्ये बदल होतो. तुम्हाला काहीतरी वेगळं फील होतं की तुम्ही बऱ्याच गोष्टी, नवीन गोष्टी करू शकता, अचीव करू शकता. असं तुमच्या पहिलं
आतमध्ये बदल होतो आणि त्यानंतर तुमच्या अवतीभोवती बदल व्हायला लागतात. जे तुमच्या संपर्कात काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत, तर त्यांचं तुमच्याशी वागणं, बिहेव, त्यातले व्यवहार याच्यात पण फरक पडत जातो. प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी येते. बऱ्याच गोष्टींचे अडथळे दूर व्हायला लागतात. बरेच कामं डिलेड झालेली असतात, अडकलेली असतात, तर ती हळूहळू इझिली सॉल्व व्हायला लागतात. बऱ्याच समस्यांचं सोल्युशन मिळतं. म्हणजे बरेच मिरॅकल्स घडतात, चमत्कार घडतात. तर सकारात्मकता आपल्या अंगात आली पूर्ण, अंगात म्हणजे मनामध्ये, तर त्याप्रमाणे युनिवर्स आपल्याला सपोर्ट करायला लागतं. कारण युनिवर्सची एनर्जी ही प्युअर एनर्जी आहे आणि जसं जसं सकारात्मकता आपल्यात येत जाते तशी आपली प्युरिटी वाढत जाते आणि ती फ्रिक्वेन्सी, युनिवर्सची फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी ही ट्यून होते. आणि एकदा काही फ्रिक्वेन्सी ट्यून झाली की बऱ्याच गोष्टीत सहजता येते, सजगता येते आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट इझी होऊन जाते. प्रॉब्लेम येतील, समस्या येतील, पण त्याच्यावर सोल्युशन पण निघेल आणि त्याच्यावर सोल्युशन आपण इझिली काढू शकतो. सकारात्मकता असेल तर इझिली काढू शकतो. त्याचा वेळ जास्त काळ जात नाही आहे किंवा कमी वेळात हे प्रॉब्लेम सॉल्व होतात. त्यामुळं सकारात्मकता ही हळूहळू आपल्या अंगात अशा प्रकारे भिनवावी आणि ही एक, मी म्हटल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओत की ती समजा 9-10च्या दरम्यान आली तर ती सकारात्मकता मेंटेन करणं हे पण आपलंच काम आहे. तर अशी सकारात्मकता मेंटेन करत 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 तुम्ही आयुष्यात बऱ्याच गोष्टी कमी काळात ॲचिव्ह करू शकता आणि मग तुम्हाला लक्षात येतं की हे लाईफ म्हणजे स्मार्ट लाईफ आहे, स्मार्ट आयुष्य आहे आणि आपण जगतो आहे ते स्मार्ट जीवन जगतो आहे. धन्यवाद.